रामकृष्ण हरी. सज्जन, मनुष्य जीवन असं एक आहे की ते दुसऱ्यावर परिणाम करतं आणि दुसऱ्याचा परिणाम होऊन आपल्यावर होतो. तर संगतीचा परिणाम अशा अर्थाचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे. ज्या ज्या वस्तूची, ज्या ज्या देशाची आपण संगत करू तशा प्रकारचा मनुष्य घडत 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 जातो. आणि म्हणून आजचा व्हिडिओ आहे संगतीचा परिणाम. देश, काळ आणि वस्तू याचासुद्धा माणसावर परिणाम होतो. देश, जिथे खूप दारूचे अड्डे आहेत, दुष्ट लोक राहतात, अशा ठिकाणी जर आपण राहिलो, त्यांच्या संगतीत गेलो तर तशा प्रकारचा माणूस घडला जातो. तशा प्रकारचा तो शिव्या देऊ लागतो, तशा प्रकारचा अपयपान करू लागतो. या सगळ्या गोष्टी का होतात तर त्याला आहे संगतीचा परिणाम. तेव्हा जिथे तुम्ही समजा एखाद्या सिंधीच्या वनामध्ये गेले, सिंधीचे झाडं असतात आणि त्या वनामध्ये जाऊन किंवा त्या झाडाखाली जाऊन जरी तुम्ही दूध प्याले तरी पाहणारा असं समजेल तो सिंधी प्यालाय म्हणून, कारण तो तिथला त्याचा परिणाम आहे. लांबून पाहणारा नक्की म्हणणार हा सिंधी पिण्यासाठी बसलाय. तेव्हा जिथे जसा प्रकार असेल, चाकू जर हातात घेतला तर कापावंसं वाटेल आणि तुळशीची माळ जर हातात घेतली तर जपावंसं वाटेल. का तर त्या संगतीचा तो परिणाम आहे. एखाद्या दूध भट्टीवर आपण गेलो आणि तिथे दारूची बाटली जरी प्यायला लागला एखादा माणूस तर लांबून पाहणारा म्हणणार हा दूध पितो आहे. आणि दूध जरी तुम्ही हातभट्टीवर जाऊन प्यायला लागले तरी माणूस समजणार हा दारू पितो, कारण तो त्या परिसराचा परिणाम आहे. तेव्हा असा जो परिणाम आहे कालाचा परिणाम. एकादश असेल की उपवास धरणाला भूक लागत नाही, मग उपवास सोडताना 2 भाकरी जास्त खाणार, पण त्याचा परिणाम तर होतो. म्हणजे देशाचा परिणाम, कालाचा परिणाम, वस्तूचा परिणाम, ग्रहांचा देखील परिणाम होतो. म्हणजे सूर्य जर तापला तर माणसाला ताप लागतो, घाम येतो. चंद्र जर उदयास आला तर माणसाला आल्हाद निर्माण होतो. म्हणजे ग्रहांचा परिणाम. जे ज्योतिषामधले ग्रहाचे परिणाम सांगतात ते मी आत्ता इथे नाही सांगत, की जे प्रत्यक्ष ग्रहाचे जे परिणाम होतात पण ते अशा पद्धतीने होतात. वातावरणाचा परिणाम होतो, थंड हवा आहे, हवेचा परिणाम होतो. आज फार गरम आहे हो, म्हणजे हवेचा परिणाम आहे. म्हणजे या सगळ्यांचे परिणाम मानवी जीवनावर होत असतात. आणि म्हणून आपणाला ज्या ज्या गोष्टी आनंदकारक आहेत, आल्हादकारक आहेत, इष्ट आहेत, ज्यामुळे इष्ट परिणाम होतो, अशाच वस्तूच्या संगतीमध्ये, अशाच देशामध्ये, अशाच कालामध्ये राहावं, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. दृष्टांत पाहूया. एका गावामध्ये खूप चोऱ्या होत असायच्या आणि दरोडेखोर रोज घरं त्या गावामधले फोडायचे आणि ते त्रस्त झाले. काय करावं? मग त्यांनी राऊंड केले गावामध्ये, हे केले ते, पण चोरटे इतके सराईत होते, रोज चोऱ्या झाल्याशिवाय राहायच्या नाही. मग त्यांनी सरकारकडे अर्ज केला चोरांचा बंदोबस्त व्हावा म्हणून. मग सरकारने त्या गावामध्ये एक पोलीस पथक तैनात केलं आणि मग ते पोलीस पथकाने हेरिंग करून त्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. एका घरामध्ये दरोडा टाकत असताना पोलीस पथक त्यांच्या मागे लागलं. ते लक्षात आलं चोरट्यांच्या, जे पळाले आणि एका मंदिरात जाऊन लपले. पोलीस पथक तिथे जाऊन पोहोचल्यानंतर तिथे त्या चोरट्यांना त्यांनी पकडलं. पण एक पांथस्त वाटसरू पुढे अंधार पडला म्हणून त्या मंदिरामध्ये रात्री झोपला होता. तर या गडबडीमध्ये तोही उठला आणि त्या चोरट्याबरोबर त्यालाही पकडल्या गेलं. पकडल्या गेल्यानंतर तो गयावया करायला लागला, अहो मी पांथस्त आहे, रस्त्याचा वाटसरू आहे, मी एका गावाला चाललेलो आहे, रोजंदारी करून पोट भरतो आहे, मी चोरटा नाही आहे. त्याने खूप सांगितलं पण चोरटे म्हणले ते काय नाही आहे, तो या चोरट्यामध्ये होतास आणि चोरटे लपले त्याच्यातच तू दिसतो आहेस आम्हाला, त्यामुळे तू बतावणी करतो आहेस. त्याचं काही ऐकायला तयार नसतात, कारण
तो संगतीचा परिणाम आहे. चोरट्याच्या संगतीत त्याला पकडलं गेलं. तेव्हा त्यांच्यावर मग खटला भरला गेला आणि त्यांना शिक्षा झाली. तर या चोरट्याबरोबर त्या पंथस्थाला पण शिक्षा झाली. हा काय परिणाम आहे की त्याचा काहीही दोष नसताना त्याला दुःख भोगावं लागलं. याचा अर्थ असा होतो, एक तर संगतीचा परिणाम, पण संगतीचा परिणाम काय त्यांनी मुद्दाम संगत केलेली नाही आहे, ती घडली तरी पण परिणाम आपल्याला भोगावा लागेल. आणि मग त्याची संगती, सुखदुःखाची संगती कशी लावता येईल, तर त्यांना असं म्हटलं आहे, शास्त्रकार असं म्हणतात, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. तर त्याचा पूर्वजन्माचं जे दुःख होतं ना भोगायचं, तर त्यामुळे त्याला ते पकडल्या गेलं आणि त्याला ते भोगावंच लागेल. तो तसा सापडला जातो. आणि म्हणून अशा प्रकारचे जे वेगवेगळे परिणाम असतात ना, ते संगतीमुळे होतात. आणि म्हणून संगत करायची असेल तर सज्जनांची करा, साधू पुरुषांची करा, सद्गुरूची संगती करा. आणि म्हणून त्या संगतीचे चांगले परिणाम होतील. चांगल्या वस्तू जवळ ठेवा, ग्रंथ जवळ ठेवा, माळा मुद्रांची भूषणं ठेवा. ज्याच्यात तुम्हाला आनंद होतो आहे ना, असा देश, काल आणि वस्तू निवडा. तसंच हे जे दुःखकारक आहेत ना, ते सगळ्या गोष्टी बाजूला करा. आणि म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये असं म्हटलं आहे, दुःसंग सर्वथैव त्याज्यः. ज्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं आहे त्याची सगळ्या बाजूने संगत टाकून द्या. आणि ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो तर सुसंग सर्वथैव कर्तव्यः. चांगली संगती नेहमी करा. असा हा आजचा व्हिडिओचा भाग आहे, संगतीचा परिणाम. तेव्हा चांगली संगत करणं हा आजचा भाग आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.